नमस्कार मंडळी, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मुळ्याचे पराठे। अगदी सुंदर आणि खायला अगदी हेल्दी असे असणारे हे मुळ्याचे पराठे घरच्या घरी कसे बनवायचे ते आज आपण पाहणार आहोत। तर बाजारामध्ये हिरव्यागार अशा पालेभाज्या यायला सुरुवात होते हिवाळ्यामध्ये, तर मुळा सुद्धा छान मिळतो। तर मुळ्याची पानं आपल्याला वापरायची असतील तुम्हाला तर तुम्ही वापरू शकता, पण मी इथे पानांचा वापर केलेला नाहीये। तर हे जे मुळा आहे त्याचा मी वरची जी साल आहे ती काढून घेते, म्हणजे आतला जो भाग आहे तो आपण किसणीवरती किसणार आहोत। तर इथे जो वरचा भाग आहे थोडा काळसर आहे तो मी बटाटा सोलण्याचं किंवा जे पण तुमच्याकडे सोलणं असेल त्या सोलण्याने तुम्ही ही वरची साल काढून घेऊ शकता। तर आता इथे मी तुम्ही पाहू शकता व्यवस्थित अशी साल जी आहे ती काढून घ्यायची आणि त्यानंतर तुमच्याकडे जी पण किसणी असेल त्या किसणीवरती तुम्ही हा जो मुळा आहे तो किसून घेऊ शकता। तर आता मुळा खूप मोठा आहे म्हणून मी सुरीने आधी चिरून घेते, 2 भाग केलेत। त्यानंतर मी जी रेग्युलर किसणी आहे त्यावरतीच ही किसून घेते। तर मुळा जो आहे तो खूप पाणी सोडतो, त्यामुळे आधी व्यवस्थित किसून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला हा बाजूला ठेवायचा आहे। जर तुम्ही मयुरीज किचनला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, म्हणजे जेव्हा केव्हा मी माझी नवीन रेसिपी अपलोड करेल तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल। तर आता इथे मुळा किसून घ्यायचा व्यवस्थित आणि आपल्याला हा बाजूला ठेवायचा आहे। मुळा किसून झाल्याच्या नंतर मी ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 कपभर एवढं पीठ घेतलंय। व्यवस्थित चाळून घ्यायचं, त्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ घालायचं आपल्याला। मीठ पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडं थोडं करत पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। चपातीला आपण जसं पीठ मळतो त्याप्रमाणेच मळायचं आहे, पण थोडंसं घट्टसर आपल्याला हे पीठ मळायचं आहे, कारण का मुळ्याचे पराठे करतोय आपण, तर त्यातून पाणी प्रमाण जे आहे पाण्याचं मुळ्याचं ते मुळा पाणी सोडतो, त्याच्यामुळे आपल्याला पीठ मळताना सुद्धा घट्टसर पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला लाटताना जास्त त्रास होणार नाही। तर आता इथे मी पीठ मळून घेतलंय, तुम्ही पाहू शकता मस्त घट्टसर असं पीठ मी मळलंय। वरतून थोडंसं तेल घालायचं आहे आणि तेल घालून आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे। तर आता इथे मी तेल घालून अगदी छान असं मऊसूत होईपर्यंत पीठ मळून घेणार आहे। पीठ घट्टच मळायचं आहे पण थोडंसं नरम ठेवायचं आहे। तर आता इकडे मी मुळा जो आहे तो ठेवला होता बाजूला, तर बघा किती पाणी निघणार आहे। संपूर्ण पाणी आपल्याला पिळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला पराठा जो आहे तो स्टफ करताना जास्त त्रास होणार नाही। तर मुळ्यातलं सर्व पाणी एकदम काढून घ्यायचं। तुम्ही जर कपड्याचा वापर करत असाल, कपड्यामध्ये हे सर्व मुळा ठेवून त्यातून पाणी जर काढून घेत असाल तरी सुद्धा चालेल, किंवा हाताने सुद्धा असं काढलात तरी सुद्धा चालेल, पण संपूर्ण पाणी जे आहे ते मुळ्यातून काढून घ्यायचं आहे। मुळ्यातून संपूर्ण पाणी काढून झाल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये सुके मसाले घालायचे आहेत। मी ते लाल तिखट घातली आहे, त्यानंतर गरम मसाला घालायचा आहे, त्यानंतर इथे मी ओवा घातला आहे। ओवामुळे आपल्याला मुळ्याचा पराठा जो आहे तो व्यवस्थित पचतो। त्यानंतर हळद घातली आहे, काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि फ्रेश कोथिंबीर घालायची आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सर्व जे मिश्रण आहे ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। सर्व मसाले एकजीव होईपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण सर्व एकजीव करून झालेलं आहे। त्यानंतर आपण जे पीठ मळून ठेवलेलं आहे त्याचे गोळे तयार करायचे। ज्या आकारामध्ये आपल्याला पराठा लाटायचा आहे त्या साईजमध्ये तुम्ही गोळे करू शकता। मी नॉर्मल जी आपण मीडियम चपाती करतो त्याप्रमाणेच गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत। गोळे तयार झाल्याच्या नंतर आपल्याला सुरुवात करायची आहे ती पराठा लाटायला। तर पराठा लाटण्यासाठी काय करायचं आहे, गोळा जो आहे तो व्यवस्थित आधी पोलपाटावर थोडा मळून घ्यायचा, त्यानंतर त्याची पारी करायची, म्हणजेच वाटीसारखं आपल्याला त्यामध्ये सारण भरता येईल। तर आता इथे मी व्यवस्थित अशी हातानेच ह्याची पारी करून घेते, खोलगट अशी पारी करून घ्यायची। त्यानंतर त्याच्यामध्ये बसेल एवढंच मिश्रण घालायचं, खूप मिश्रण घालायचं नाही। तर मी आता इथे घातलेलं आहे 2 चमचाभर एवढं, आणि मग हे व्यवस्थित असं हाताने बंद करून घेते। गोळा नीट बंद करून घ्यायचा आणि त्यानंतर हातावरती थोडा प्रेस करून घ्यायचं। सुखच मी पीठ वापरते गव्हाचं, त्याच्यामध्ये घोळवून घेते हा गोळा आणि हलक्या हाताने आपल्याला हा मुळ्याचा पराठा आहे तो लाटून घ्यायचा आहे। हलक्या हाताने आणि सर्व बाजूंनी समान असा एकसारखा आपल्याला हा गोळा जो आहे तो लाटून घ्यायचा। अगदी हलक्या हाताने लाटायचा, म्हणजे मिश्रण जे आहे ते काय होणार, बाहेर येणार नाही। त्यामुळे हलक्या हातानेच आपल्याला फिरवत फिरवत दोन्ही बाजूंनी हा पराठा छान लाटून घ्यायचा आहे। जसा जेवढा शक्य होईल तेवढा तुम्ही लाटण्याचा प्रयत्न करायचा।
तर आता इथे जर फुटत असेल तर त्यावरती थोडंसं गव्हाचं पीठ लावून घ्यायचं आणि पुन्हा हा पराठा व्यवस्थित लाटून घ्यायचा। तर आता इथे हा पराठा जो आहे तो व्यवस्थित लाटून झालाय। अशाच पद्धतीने मी दुसरा सुद्धा पराठा तयार करून घेणार आहे। पुन्हा सेम गोळा घ्यायचा, त्याची पारी लाटून घ्यायची, त्याच्यामध्ये तयार केलेलं सारण भरायचं आणि व्यवस्थित गोळा बंद करून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला हा गोळा जो आहे तो गव्हाच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित हलक्या हाताने जसं आपण पहिला पराठा लाटला त्याप्रमाणेच आपल्याला बाकीचे सर्व पराठे लाटून घ्यायचे आहेत। तर आता इथे मी हा दुसरा पराठा सुद्धा तुम्हाला लाटून दाखवते। अगदी व्यवस्थित आणि हलक्या हाताने लाटला की अगदी छान एकसारखा असा पराठा लाटला जातो। फुटत असेल तर थोडं गव्हाचं पीठ लावायचं आणि व्यवस्थित असा लाटून घ्यायचा। तर आता इथे हा माझा दुसरा पराठा सुद्धा व्यवस्थित लाटून झालेला आहे। तर आता आपल्याला हे पराठे जे आहेत ते शेकवून घ्यायचे आहेत। तर त्यासाठी मी पॅन गरम करत ठेवलंय। तर आता आपण पॅनवरती हा पराठा घालूयात आणि व्यवस्थित 1 मिनिटासाठी थांबायचं आहे। इथे खालच्या बाजूने थोडासा रंग बदलला की आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता 1 मिनिटभर थांबून आपल्याला हा परतून घ्यायचा आहे। त्यानंतर खालच्या बाजूंनी व्यवस्थित असा शेकवून घ्यायचा। त्यानंतर वरच्या बाजूनी तेल लावायचं आणि आपल्याला हा परतून घ्यायचा आहे आणि दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत तेल किंवा तुपाचा वापर करत आपल्याला हा पराठा छान भाजून घ्यायचा आहे। तर आता इथे मी तेल लावलेलं आहे व्यवस्थित आणि आता हा परतून दाखवते तुम्हाला। एकदम सुंदर असा शेकला गेलाय। वरतून सुद्धा मी पुन्हा तेल लावणार आहे आणि हा पराठा फ्राय करून घेणार आहे। आता तुम्ही पाहू शकता पराठा किती मस्त खरपूस असा भाजला गेलाय दोन्ही बाजूंनी। आता हा पराठा जो आहे तो तयार झालेला आहे। अशाच पद्धतीने मी सर्व पराठे तयार करून छान दोन्ही बाजूंनी खरपूस होईपर्यंत भाजून घेणार आहेत। तुम्ही सुद्धा या हिवाळ्यामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। सुंदर असे मुळाचे पराठे तयार होतात। तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आता हा पराठा सुद्धा मी दोन्ही बाजूंनी तेल तूप लावून मस्त भाजून घेते आणि गरमागरम तुम्ही हे पराठे खाऊ शकता चटणीसोबत, दह्यासोबत, चहासोबत किंवा तुम्हाला कुठल्याही आवडलेल्या चटणीसोबत तुम्ही हे खाऊ शकता। अगदी सुंदर लागतात। रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा।